नमस्कार मंडळी, गावाकडची टेस्ट या यूट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेजवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. मंडळी की नाही, गावाकडची टेस्ट मधले अनेक वेगवेगळे उत्पादनं तुम्ही बघितलं आहेत. तुमच्यासाठी खास आता कुरडईचे कुठले कुठले प्रकार आपल्याकडे आहेत ते तुम्हाला आज दाखवणार आहे. नुसतं दाखवणारच नाही तर ते तळल्यानंतर कसं फुलतंय आणि त्याची टेस्ट कशी असते हे सगळं आज बघायला मिळणार आहे. त्यामुळे इथं बघा कारभारीनं का नाही वेगवेगळे जे कुरडईचे प्रकार आहेत ते सगळं घेतलेलं तुम्हाला दाखवतो. बघा, सगळ्यात पहिल्यांदा ही आहे गहू कुरडई, त्यानंतर आहे रवा कुरडई, इकडं आहे नाचणी कुरडई, ही आहे तांदूळ कुरडई आणि हे महत्त्वाचं म्हणजे ही आहे साबुदाणा कुरडई, शाबू कुरडई. असे सगळे वेगवेगळे कुरडईचे प्रकार आहेत. आता याच्यात काय काय असतंय काय नाही, त्यानंतर हे तळल्यानंतर कसं काय काय दिसतंय हे सगळं आता कारभारीने तुम्हाला सांगलंच. बघा कसं म्हणतेस कारभारीने, होय आहे की नाही? हां, आणि हे सगळं मंडळी का नाही तुमच्यासाठी असणार आहे, त्यामुळं हे ऑर्डर पण करू शकताय. त्यामुळे बघूयात आता हे कसं काय काय होतंय तुमच्या समोरच सगळं काही. चला करूया सुरुवात. तर आज आपण आहे ना वाळवण पदार्थ मधले आहे ना कुरडईचा प्रकार तुम्हाला मी दाखवणार आहे आणि तसंच आहे ना त्या पद्धतीनेच आहे ना आपण हे तळून पण दाखवणार आहे. चला तर मग आपण कोणकोणतं कुरडई इथं घेतलेले आहे ते बघूयात. हे बघा, आता पहिल्यांदा इकडे घेतलेले आहे हे गहूची कुरडई आहे. चांगलंसं आहे ना हे 9 दिवस भिजवून आहे ना आपण हे ह्याचं चीक वगैरे काढून आहे ना मस्त आपण हे कुरड्या आपण हे बनवून घेतलेले आहे. कुरडई मस्त या पद्धतीने इथं कुरडई तयार झालेली आहे आणि तळ्यावर आहे ना हे खूप छान लागतो खायला. आणि इकडे आहे हे रवा कुरडई आहे. हे रवा सुद्धा आपण आहे ना चांगलंसं हे रवा वगैरे भिजून हे चांगलंसं आपण हे रवा कुरडई तयार करून घेतलेली आहे. दिसायला बारीक दिसलं तरी सुद्धा आहे ना तळ्यावर हे खूप मोठं होते, चांगलंसं फुलतं असं या पद्धतीने इथं रवा कुरडई आहे. हे बघा, आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नाचणीचं पापड दाखवलं होतं, पण ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नाचणीचं कुरडई सुद्धा दिसायला म्हणजे बघायला भेटेल आणि असंच आपण हे तळून सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे. आणि तुम्हाला लागलं तरी सुद्धा आहे ना आपल्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही ऑर्डर करू शकता. ह्या पद्धतीने तर नाचणी कुरडई घेतलेली आहे. हे आहे आपलं तांदळाचं कुरडई. आपण हे सुद्धा आहे ना मस्त आपण असं या पद्धतीने तर तांदळाचं कुरडई सुद्धा तयार करून घेतलेले आहे. आणि उपवासासाठी चालणार आहे ना हे शाबू कुरडई आहे. असं या पद्धतीने आपण इथं 5 प्रकारचे कुरडई घेतलेले आहे. तर आता आपण आता तळून घेऊयात. हे बघा, आता आपण पहिल्यांदा आहे ना हे गहू कुरडई तळून घेऊया. इकडं तेल सुद्धा गरम आहे, आता आपण हे तेलामध्ये घातलेले आहे. हे बघा, आता मस्त फुलतंय असं हे गव्हाचं कुरडे आहे चिकापासून बनवलेलं आणि जास्त वेळ पण लागत नाही तळायला. असं या पद्धतीनं पटापट तळून वरती येतात. एक इकडं काढूसपर्यंत इकडं खाली सुद्धा एक तळला जातो. असं या पद्धतीने गव्हापासून आहे ना चीक काढून हे कुरडे आपण बनवलेले आहे. बघा, आता परत सोडते आणि आपण मगाशी पापड वगैरे तळून घेतलेले आहे त्यामुळं तेलाचं रंग थोडंसं बदललेले आहे. बघा, ह्या पद्धतीने मस्त गव्हाचे चीक आणि हे खायला तर मस्त लागतो. हे गव्हाच्या चिकापासून बनवलेलं असतं त्यामुळं. आता आपण ह्यामध्ये घालूया रवा कुरडई सोडते. त्यामुळे ह्या पद्धतीने तर रवा कुरडई आहे हे सुद्धा आपल्याला चांगलंसं तळून घ्यायचं. मस्त फुलतात. आता तुम्हाला मी दाखवते तांदूळ कुरडई. मस्त चांगलंसं फुलतात असं या पद्धतीने तांदूळ कुरडई आहे. कमी तेल असलं तरी सुद्धा आहे ना चांगलंसं फुलून वरती येतात. हे बघा, आता आपण यामध्ये सोडूया नाचणी कुरडई सोडूया आणि हे सुद्धा आपल्याला चांगलंसं तळून घेऊया. या पद्धतीने हे सुद्धा आपल्याला चांगलंसं तळून घ्यायचं आहे. हे दिसताना बारीक दिसतंय पण हे पण तळ्यावर आहे ना चांगलंसं मोठं होते. असं या पद्धतीने आपल्याला हे तळून घ्यायचं. बघा, मस्त फुलतोय कुरडई. असं आपण ह्या पद्धतीने इथं नाचणी कुरडई आपण तळून घेतलेली आहे. तर आता आपण तळून घेऊया शाबू कुरडई. एक एक सोडते आणि चांगलंसं आपण तळून घेऊया. हे बघा, मस्त फुलतोय शाबू कुरडई.
तर मंडळ का नाही एवढंसं दिसणारं कुरडई आता बघा कसं प्लेट भरून फुललेलं आहेत. त्यामुळं आमचा पुतण्या सुद्धा हर्षवर्धन आलाय हे कुरडई टेस्ट करायला. हर्षवर्धन तुला कुठला आवडते कुरडई? गहूची कुरडई आवडते होय. हा चला मग खायला सुरुवात करूया. कारण तुझ्या आवडीची कुरडई कुठला आहे? मला पण गहूची कुरडईच आवडते. मंडळी ह्यांना जे कुरडई आवडते की नाही ती आपल्याला अजिबात आवडत नसते. कारण मला आवडते कुठलं माहिती काय? नाचणी कुरडई एकदम आरोग्यदायी. हे बघा इकडं. त्यामुळं मी आता करतो सुरुवात खायला. यस तसं तर मला सगळंच आवडतंय पण दोघं सुरुवातीला आपलं वेगळं सांगायचं हो नंतर काय समजस. कशी आहे माझी आयडिया? घ्या कुठला आवडते ते घ्या. सणावाराचं पै पाहुणं रावळा आला का नाही घरला तोंडी लावण्यासाठी आपलं असं मस्त चटपटीत हे कुरडई बिरडई का नाही तळून द्यायचं. घरातली माणसं बी खुश आणि पै पाहुणं बी खुश होय का नाही. नाचणं कुरडई तर भारी झालं. होय आता मी टेस्ट करतो तांदूळ कुरडई. मस्त झाले. खा तुला कुठला पाहिजे ते. एका कुरडईत रगडा झालं पाहिजे बासच असंही फुललेलं आहेत. एकदम छानच. होय घ्या. रवा कुरडई बघतो आता जरा. हो रवा कुरडई पण मस्त. शे कुठला आहे? गहूची कुरडई आहे. मला माहित होतं मुद्दाम विचारलो. म्हणलं यांच्या आवडीचं आहे तर बघूया म्हटलं ओळखतात काय. मस्त आहे की टेस्टला. होय इकडं अजून एक प्रकार आहे शाबू कुरडई. उपवासासाठी एक नंबरवर का. सगळेच उन्हाळी वाळवण पदार्थातलं एक कुरडई एकापेक्षा एक आहेत. हरभरणे हो मस्तच. मंडळी कुरडई तर तुम्हाला दाखवलेलं आहे. तळल्यानंतर कसं फुलते ते पण दाखवलं आणि टेस्ट पण मस्त आहे. त्यामुळं हे जर तुम्हाला आवडलं असेल तरी मंडळी नक्की कुरडईची सुद्धा तुम्ही ऑर्डर करा. भरपूर तुम्ही वेगवेगळे आपले उत्पादनं बघितलं त्यातलं हे महत्त्वाचं कुरडईचा प्रकार आहे. गहूची कुरडई तर आमच्याकडून गेल्या वर्षी भरपूर मंडळी 8-8 दिवस अगोदर ऑर्डर देऊन बनवून घेतलेलं आहेत आणि आपण त्यांना घरपोच दिलेलं आहे. महाराष्ट्रासह सगळ्या भारतातल्या अगदी खेडोपाड्यात सुद्धा मग कुठलंही राज्य असू दे सगळीकडे आपलं पार्सल घरपोच पोचते. त्यामुळे टेन्शन घेऊ नका. फक्त तुम्ही व्हॉट्सअपला स्क्रीनवर दिसणाऱ्या व्हॉट्सअप नंबरला नाही संपर्क करा. काय काय पदार्थ आहेत ते सगळं तुम्हाला व्हॉट्सअपला मिळेल बघा. त्यामुळं आवर्जून बघून ऑर्डर करा. आणि दुसरं म्हणजे हे ऑर्डर जर तुम्ही केला असाल तर याला काय डिलिव्हरी चार्जेस नाही, कुरिअर चार्जेस नाही, ना पार्सलचा खर्च ना पॅकिंगचा खर्च, काहीच खर्च नाही. तुम्ही फक्त ऑर्डर करायचं मागणी करायचं एवढंच मंडळीत तुमच्याकडे आहे. चला आणि असे मस्त मस्त पदार्थ का नाही गावाकडचं हे तुम्ही तुमच्या गावाकडं असाल ना तर शहरात असाल सगळ्यांपर्यंत आम्ही पोहोचवते. त्यामुळे नक्की ऑर्डर करा. आता थांबतो इथंच. भेटूयात पुढच्या अशाच मस्त गावरान रेसिपीसह. तोपर्यंत पाहत राहा आपलं गावाकडे टेस्ट हे यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेज. चला धन्यवाद.